महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालन विभाग नागपूर यांच्या अधीनस्थ जिल्हा रेशीम कार्यालय कोल्हापूर यांच्या माध्यमातून महारेशीम अभियान 11 मार्च 2026 पर्यंत राबवण्यात आले आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते याची सुरुवात झाली। रेशीम रथस्थ हिरवा झेंडा दाखवून त्यांनी शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या आणि शाश्वत विकास असलेल्या रेशीम उद्योगामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक प्रवीण निकम, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक शिवाजी पाटील, क्षेत्र सहाय्यक प्रियांका चंदनशिवे तसेच प्रगतशील रेशीम शेतकरी तानाजी पाटील आणि ज्योतिराम मालवेकर उपस्थित होते। यावेळी रेशीम शेती माहिती पत्रकाचे अनावरण करण्यात आले। रेशीम रथ आता जिल्ह्यातील चंदगड, आजरा, गडिंग्लज, कागल, करवीर, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले या तालुक्यात जाऊन शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाची माहिती देणार असून 2026-27 या वर्षासाठी नोंदणीस प्रोत्साहन करणार आहे। शेतकऱ्यांसाठी नवा व्यवसाय, शाश्वत उत्पन्न आणि संधीचा संदेश, महारेशीम अभियान हेच याचे मूळ उद्दिष्ट आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।